लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. रेलेवाडीच्या महिलांना न्याय. प्रशासनाच्या हस्तक्षेपाने बंद रस्ता पुन्हा खुला. ग्रुप ग्रामपंचायत वाकी बिटोर्ली हद्दीतील रेलेवाडी येथे नव्यानं सुरू झालेल्या नूतन आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल परिसरातील रस्त्याच्या वादावर अखेर सकारात्मक तोडगा निघाला असून आदिवासी महिला आणि शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळालेला आहे. शाळेकडून बंद करण्यात आलेला दैनंदिन वापराचा मार्ग पुन्हा खुला करण्यास शाळा व्यवस्थापनाने सहमती दर्शवल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. रेरेवाडीतील आदिवासी समाजातील महिला आणि शेतकरी अनेक वर्षांपासून या मार्गाचा वापर पाणी भरण्यासाठी, शेतात ये जा करण्यासाठी तसेच दैनंदिन कामांसाठी करत होते. मात्र शाळेच्या परिसरातील विकास कामांमुळे हा मार्ग बंद झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आणि याबाबत रेरेवाडीतील महिलांनी आणि ग्रामस्थांनी प्रहार दिव्यांग संघटनेचे इगतपुरी तालुका अध्यक्ष सपन परदेशी यांच्याकडे आपली समस्या मांडली. सामाजिक प्रश्नांवर सातत्यानं आवाज उठवणारे आणि सर्वसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी नेहमीच पुढाकार घेणारे सपन परदेशी यांनी तातडीने ग्रामपंचायत प्रशासन आणि तहसीलदार कार्यालयाकडे लेखी निवेदन सादर करून या प्रश्नात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते कायमच अग्रेसर राहिलेले आहेत आणि या प्रकरणातही त्यांनी पाठपुरावा केला आहे. आणि दरम्यान माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चूभाऊ कडू यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत इगतपुरी तहसीलदारांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तातडीनं चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर तहसीलदारांनी मंडळ अधिकारी तलाठी कोतवाल यांना घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याचे आदेश दिले. संबंधित अधिकाऱ्यांनी जागेवर पाहणी करून ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेनंतर महिलांना पाणी नेण्यासाठी, नागरिकांना दैनंदिन वापरासाठी आवश्यक असलेला मार्ग उपलब्ध करून देण्यास शाळा व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घेत सहमती दर्शवली. या निर्णयामुळे रेरेवाडीतील नागरिकांनी प्रशासन, तहसीलदार कार्यालय आणि संबंधित अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आणि यावेळी सपन परदेशी यांनी प्रशासनाच्या तत्परतेचे कौतुक करत संस्था चालकांचे आभार मानले. तसेच वाकी बिटोर्ली ग्रामपंचायत हद्दीतील विद्यार्थ्यांना शालेय शुल्कमध्ये सवलत देण्याची मागणी त्यांनी केली आहे. स्थानिक पालकांनी एकत्र येऊन या मागणीसाठी पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केलं. ग्रामस्थांच्या न्याय हक्कांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आमचा संघर्ष कायम राहील. लोकांच्या एकजुटीतून विकास आणि न्यायाचा मार्ग अधिक मजबूत होईल असे प्रतिपादन सपन परदेशी यांनी केलं आहे. सर्वप्रथम मी माननीय तहसीलदार साहेबांचे आभार व्यक्त करतो की मी आज लेखी स्वरूपात अर्ज दिला. माननीय तहसीलदार साहेबांनी लगेच दखल घेऊन माननीय कामगार तलाठी साहेब यांना लगेच जागेवर पाठवलं. त्यांच्याबरोबर आपले कोतवाल साहेब, कदम साहेब पण आहे. प्रामुख्याने विषय असा आहे का ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत ही आदिवासी समाजात बहुतेक आदिवासी समाज आहे. तिथं नूतन माध्यमिक इंग्लिश स्कूल झालेली आहे. ही एक संस्था आहे. त्याच्यामध्ये सर्व पैसेवाल्यांची संस्था आहे. आमचा वाडीला लागूनच ती संस्था आहे. तर आमचं एक म्हणणं आहे का या आदिवासी समाजातील गोरगरीब मुलं आहे, आता ही मुलगी आहे, हिची बी त्या माध्यमिक शाळेत शिकायची इच्छा आहे हे सर्वांचं. तर ही संस्था दान पुण्य करणारी संस्था आहे, मारवाडी समाजाची संस्था आहे. तर हे गरिबांच्या नावाखाली संस्था उघडतात. आम्ही गरिबाला ही सेवा करू, ती सेवा करू असे दाखवितात आणि सेवा करतात बी खरोखर. तर माझं हे म्हणणं आहे काय, गरिबांच्या पोरांना पण वाटतंय का आमच्या घराजवळ शाळा आहे, या शाळेत आम्ही पण शिकावं. तर या संस्थेला या माध्यमातून नम्र विनंती करतो का या पोरांचे बी रुपयातून जी फी असेल तर चारांनी फी यांची घ्यावा. या आदिवासीच्या पोरांना पण त्या संस्थेमध्ये शिकवावा. आणि दुसरा एक रावसाहेब आपल्या अंतर्गत येणारा विषय असा आहे का 2 वर्षापासून या वाडीला पाणी नाही, ग्रामपंचायत अंतर्गत आहे पाणी नाही, पाणी येत नाही. त्याच्यामुळं हे लोक एक प्रायव्हेट विहीर आहे की आमच्या परदेशांची जो होती ती विकली.
त्या विहिरीवरून ते शॉर्टकट असं जाऊन पाणी आणतात, त्याच्यावरती कपडे धुणं, त्याच्यानंतर पाणी पितात. पण या कॉलेजवाल्यांनी वॉल कंपाऊंडचं काम केलं. वॉल कंपाऊंडचं काम केल्यानंतर खाली दुसऱ्याचे शेत आहे. उद्या वॉल कंपाऊंड झाला, तिथून रस्ता, एक छोटासा रस्ता पाहिजे त्याला, 2 फूट 1 फूट असलं तरी चालेल, फक्त पाणीचं 2 हांडे घेऊन येता जाता यायला पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. ते बी परमनंट नका देऊ, फक्त पावसाळ्याभर द्या, उन्हाळ्यात लागेल तर परत बंद करा, फिरून जातो, बरोबर आहे का नाही? पण द्या. पण ते म्हणतात आम्ही रस्ता सोडतो. आज तुम्ही आले त्या हिशोबाने त्या रस्त्याचं तुम्ही पाहणी करा. त्याच्यानंतर त्यांनी हजारो ब्रास माल टाकून ती जागा लेवलिंग केलेली, मुरुम टाकला, माती टाकली. तर त्यांच्याकडे रॉयल्टी असेल तर ते ड्रीप लावून चेक करा तर यांनी किती ब्रास रॉयल्टी काढली आणि किती ब्रास रॉयल्टीचं यांनी हे केलं, हीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि जर होत नसेल, गरीबाला न्याय देता येत नसेल तर एवढे महिला घेऊन मी माननीय आयुक्त साहेब, जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार, मंत्रालयात गरज पडली तर या संस्थेच्या विरोधात अंडा मोर्चा काढली, हीच अपेक्षा व्यक्त करून तुम्ही पाहणी कराल. बोला तुमचं काय म्हणतो, बोला. आमचं एवढंच म्हणणं आहे का आम्हाला रस्ता तरी द्या, तेवढा तरी देऊ द्या. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच भेट द्या लक्ष न्यूज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला.